तर नमस्कार सर्वांना या नवीन व्लॉगमध्ये. आणि आज होता रविवार. ही बेसिकली रविवारचा व्हिडिओ. तर त्याची सुरुवात झाली होती दही खिचडी आणि बन मस्का आणि चहा. एकदम भारी सुरुवात झालेली. आणि अचानक आम्हाला असं कळलं की आता आम्हाला जेवायला दुर्वांकूरला जायचं आहे. तर आम्ही निघालेलो. दुर्वांकूर खूप आधीपासून फेमस असा डायनिंग हॉल आहे, त्याचे रेट्स आता हळूहळू वाढत चाललेत आणि त्यांनी बरेचसे पदार्थही चेंज केलेत. चेंज म्हणण्यापेक्षा वाढवलेत. आणि ही थाळी छानच लागते, पण ती खाऊन खाऊन इतकं दमायला होतं ना की संपतच नाही. एवढं सगळं खूप अनलिमिटेड असतं ना, सो ते संपतच नाही. पण टेस्ट खूप छान आहे. एकदा तरी तुम्ही नक्की ट्राय करू शकता. भात वरण वरतून अशी तुपाची धार, आहा मस्त कॉम्बिनेशन असतं. आणि त्यांनी कोथिंबीर वडी, दहीवडा, सुरेची वडी, पापड, 3 भाज्या वगैरे असं सगळं बरंच काय काय असतं. तर हे सगळं असंच आमची पुणे भटकंती नाही म्हणू शकत, पण कामं होती, सो त्यामुळे झालेली भटकंती असं सगळं चालू होतं. बेसिकली आम्ही आलो होतो पिठाची गिरणी घ्यायला. तर त्याचंच सगळं हे जे काही दिसतं आहे तुम्हाला ते चालू आहे, माहिती घेणं वगैरे वगैरे वगैरे. तर हे दुकान होतं शुक्रवार पेठेतलं, विनोद एंटरप्राइजेस म्हणून. तिथे ते स्वतः त्यांची पिठाची गिरणी बनवतात. आणि हा फॅन बघा, ह्याच्यावर लिहिले हवा फक्त आपलीच. वाव. त्यानंतर आम्ही असं चालत होतो, कारण की अजून आम्हाला 1-2 दुकानं फिरायची होती. सो तिकडेच चालता चालता जो स्ट्रीट वॉक असतो पुण्यातला, गल्ल्यांतून फिरण्याचा जो अनुभव असतो. आणि वरतून असं मस्त झाडं, त्यांची सावली, जे जे दिसते ते सगळंच. त्यानंतर फायनली आम्ही सगळं उरकून परत मंडईला आलो, कारण की तिथेच गाडी पार्क केली होती ना. त्यानंतर उसाचा रस प्यायची इच्छा झाली, त्यामुळे उसाचा रस घेतला थोडा थंड म्हणून. त्यानंतर जे काही पाऊस सुरू झाला पुण्यात, तो घरी येईपर्यंत थांबलाच नव्हता पाऊस. आणि हा जो काही पाऊस येतो त्याच्यामुळे इतक्या लोकांची इतकी धांदल होती. म्हणजे जे घरी येत होते कामावरून, त्यांना अक्षरशः जिथं जागा मिळेल तिथे थांबून राहावं लागत होतं. याचं जरा वाईट वाटलं. पण आता निसर्गापुढे आपण कायच करू शकतो. आणि पाऊस आता रोजच येतो, त्यामुळे रेनकोट मस्ट ठेवावाच सगळ्यांनी बॅगमध्ये लॅपटॉपसोबत. त्यानंतर ना असंच खिडकीतून बाहेर बघत पावसात चाललेलं. आणि पावसात रस्ते वगैरे असे झाडं एकदम छान दिसतात. आणि लाईट्स आणि त्याचे जे रिफ्लेक्शन्स होतात रात्री, ते एकदम अजूनच भारी दिसतं. असंच पुण्यातून जाताना मस्त जे काही मला शूटिंग किंवा जे थोड्या क्लिप्स घेता आला तशा क्लिप्स घेतल्या. त्यानंतर ना मी निघालो पुण्यातून आणि मग पुण्याला बाय बाय केलं आणि निघालो. आणि जाता जाता खूप पाऊस लागला. पावसामुळे ऑलरेडी ट्रॅफिक होतंच, पण असं चालायचंच. आणि आम्ही शोधत होतो मध्येच एखादं अमृततुल्य, पण काही अमृततुल्य पण मिळत नव्हतं. आणि चहाची इतकी तडप झाली होती, पण अखेरीस आमच्या प्रयत्नांना यश आलं आणि शेवटी आम्हाला आमचा चहा मिळालाच. तर आजसाठी इतकंच. धन्यवाद. बाय बाय.